जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती. टेंशन को मारो गोली बदलू ग्रॅव्हिटी. तुमची नियमची हो दे युनिटी. तुमची नियमची हो दे युनिटी. गाजू दे PCT इन्फिनिटी. PCT इन्फिनिटी. PCT इन्फिनिटी. PCT इन्फिनिटी. PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. श्रोते हो, 1 hour RJ या लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. इतर दिवसांच्या कार्यक्रमांसारखाच आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कसं आहे की कला ही माणसाला जिवंत ठेवते किंवा सर्जनशील ठेवण्यासाठी, ती जिवंत ठेवण्यासाठी कला खूप महत्त्वाची असते. मग ती कला कोणतीही असो, अगदी संगीत असो, नाट्य असो, नृत्य असो, या कला जोपासणं या खूप गरजेच्या असतात. आणि अशीच एक कला आहे ती म्हणजे चित्रकला. आणि चित्रकला आणि लहान मुलांचं नातं नेमकं काय असतं? फक्त एखाद्या चित्रामध्ये रंग भरणं म्हणजे चित्र जमलं किंवा ही चित्रकला झाली का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. पण नेमकी चित्रकला असते तरी कशी? याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला होस्ट म्हणून आलेले आहेत ते म्हणजे RJ विशाल. तुमचं अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद मॅम. नमस्कार श्रोते हो, मी आज इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ मार्फत आपल्याशी माझे गेल्या 23 वर्षापासून आलेले अनुभव शेअर करण्यासाठी आलेलो आहे. तर ते अनुभव मी तुम्हाला आज ह्या प्लॅटफॉर्म मार्फत शेअर करत आहे. माझं शिक्षण हे GD झालेलं आहे आणि अभिनव कॉलेजमधनं पासआउट झाल्यानंतर माझा जो चित्रकलेचा क्लास होता त्यामधनं जे अनुभव मला येत गेले, मी पालकांशी आणि लहान मुलांशी संवाद साधत गेलो, तर ते अनुभवच मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. तर पाहूयात आपण माझे अनुभव काय आहे. त्याच्या आधी आपण एक गाणं ऐकूया. नक्कीच आपण याबद्दल अशाच छान चर्चा करणार आहोत. वेगवेगळे कंगोरे चित्रकलेतले आपण आज पाहणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे सुंदर गाणं. PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. आणि आपला कार्यक्रम सुरू आहे 1 hour RJ लाईव्ह शो. आणि आजचा विषय आहे ते म्हणजे लहान मुलं आणि चित्रकला. कसं आहे श्रोते हो, लहानपणापासून मूल ज्यावेळी पेन्सिल हातामध्ये पकडायला शिकतं त्यावेळीपासून काही ना काही ते रंगरंगोटी किंवा भिंतीवर रेघोट्या ओढणं असेल, पाटीवर रेघोट्या ओढणं असेल, या गोष्टी चालूच असतात. म्हणजे मूल ज्यावेळी शब्दातून बोलू शकत नाही, भाषेतून बोलू शकत नाही, त्यावेळी ते काहीतरी चित्रातून बोलत असतं. पण हे कुठेतरी आपल्याला कळत नाही किंवा आपण त्याकडे लक्ष देत नाही. पण अशाच काही गमती असतील किंवा काही असे विषय जे खरंच गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे, असे आलेले विशाल सरांना जे काही अनुभव आहेत ते आज आपल्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत. तर विशाल सर, तुम्ही सांगाल का आजपर्यंत तुम्हाला काय नेमके अनुभव आले आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे हे अनुभव होते? मॅम, कसं आहे, तुम्ही म्हणताय तो विषय फार गांभीर्याचा आहे, पण तो तेवढाच हलका फुलका सुद्धा आहे आणि तो पालकांना सहज कळू शकेल असा आहे. थोडंसं मुलांच्या नजरेने, मुलांच्या वयाप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. आपल्या वयाच्या चौकटीतनं लहान मुलांची चित्र किंवा लहान मुलांनी गिरगटणं हे पाहणं चूक आहे किंवा तसं पाहू नये. तर मी गेल्या 23 वर्षापासून औंध माणेर या भागामध्ये चित्रकलेचे क्लासेस चालवतो. तर तिथं मला एक सतत अनुभव येतो. म्हणजे एखादा पॅरेंट्स जेव्हा माझ्याकडे क्लास लावायला येतो तर आम्ही शिकवतो का? तर नाही, आम्ही शिकवत नाही. आम्ही मुलांसोबत चित्र काढतो. कारण शिकवणं हा त्या 5वी पर्यंतच्या वयाचा भागच नाहीये. बरोबर. तर मला एक सततचा येणारा अनुभव, म्हणजे मी तुम्हाला एक माझा अनुभव शेअर करतो. एक ईशान नावाचा मुलगा होता, त्याची मम्मा आणि तो दोघेही क्लास लावायला आले होते. तर ईशान आणि आम्ही केबिन मध्ये बसलो होतो, त्याची मम्मा आली. मुलगा थोडा शांतच होता आणि आल्यावर थोडासा तो असं चिडलेला वाटत होता. तर मम्मा म्हटली त्याला क्लास लावायचा आहे. तर हा सगळ्या घरभर सगळं रेघोट्या मारतो, आमच्या सगळ्या भिंती खराब केल्या, कपाटाच्या आत खराब केले, टेबलाच्या खाली खराब केले, जिकडे मिळेल तिकडे हा रेघोट्या मारतो. आता मला त्याला क्लासेस लावायचा आहे कारण ह्याला एवढं आवडतंय.
तर ते घर घाणवण्यापेक्षा तुमच्याकडे लावलं. बर. तर मुलगा अजूनच चिडला. मी सगळं ऐकत होतो. हा हा हा. तर मला प्रश्न पडत होता की त्यांना क्लास लावायचा आहे का त्याच्या रेकॉर्ड्या मारणं बंद करायचं. बर. तर पालकांनी पहिले हे समजून घेणं गरजेचं आहे की गिरगटणे किंवा रेगोट्या मारणे किंवा स्क्रिबलिंग करणे ही लहान मुलाची नॅचरल गोष्ट आहे. कोणतंही लहान मूल जेव्हा एखादी वस्तू हातात येतं तेव्हा त्याचा स्मेल करणार त्याला, किंवा ते भिंतीवरती रेगोट्या ओढणार किंवा त्याचा आवाज ऐकणार, हे नॅचरल आहे. तर व्यक्त होण्याचं पहिलं माध्यम हे लहान मुलांसाठी चित्रकला आहे. बरोबर. जेव्हा त्यांना काही व्यक्त करायचंय त्यावेळेस ते चित्रामधनं लवकर व्यक्त करतात. म्हणजे पहिली भाषा ही त्यांची चित्रकला आहे. बरोबर. त्यांना कळतं का आपण चित्र काढतो? तर नाही कळत. एका लहान मुलाच्या हातात तुम्ही पेन्सिल द्या, ते वाजून पाहिल, रेगोट्या मारून पाहिल, आलेली रेगोटी ते बघेल नजरेने की कसं दिसते. तर गिरगटणे ही चित्राची पहिली पायरी आहे असं आपण म्हणू शकतो. तर गिरगटणे हे अत्यंत महत्वाचं आहे. जर एखादं मूल गिरगटत नसेल तर चिंतेचा विषय आहे. जर एखादा पालक येऊन आम्हाला म्हणाला की हा गिरगटतच नाहीये किंवा हा स्क्रिबलिंग करतच नाही, तर आपण असं काही अंशी म्हणू शकतो की मुलगा ॲबनॉर्मल आहे. कारण गिरगटणे हे इतकं नॅचरल आहे, हे प्रत्येक मूल करतच. म्हणजे कुठल्याही जगात कुठेही असो, कुठल्याही भागातलं असो, ते गिरगटणार. तर ईशान बसला होता, मम्मा म्हणत होती, मम्माने सगळं सांगितलं हा गिरगटतो. तर सगळं त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी ईशानला प्रश्न विचारला, तुला ड्रॉइंग काढायला आवडतं? त्याच्यावर ईशान मला म्हणाला, मला नाही करायचं ड्रॉइंग. बर. मी ड्रॉइंग केलं की तुम्ही पण मला म्हणणार घाण करतो म्हणून, मला नाही करायचं ड्रॉइंग. तो चिडलेलाच होता, मला हसू येत होतं. त्याच्या मम्माला मी सांगितलं, तुम्ही थांबा. ते म्हणलं, चल ईशान, ड्रॉइंग नको करू, आपण क्लासमध्ये जाऊ. मी आत गेलो. दुसरी मुलं चित्र काढत होती. बर. मी म्हंटल, हे घे ब्रश, काढ तुला काय काढायचंय. ईशाननी 2 मिनिटं माझ्याकडे बघितलं. तो गोंधळला होता की हे सर मला ओरडणार का. ते म्हणले, समोर हा कॅनव्हास आहे, प्लेन सरफेस होता एक पेपरचा, काढ तुला काय काढायचंय. तो बसला. 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, तो काढत होता. त्याच्या मम्माशी मी बोललो की हे बघा, तो का काढतोय टेबलाखाली किंवा तो कपाटात जाऊन कपाटाच्या मागे का काढतोय. बरोबर. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर त्याला सतत म्हणत राहिलात की तुमचा हा ईशान सारखं तू खराब करतोय किंवा भिंतीवर रेखाटतोय, हे घाण आहे, तर एक सततच्या रिप्लाय नंतर त्याची भावना अशी वाढीस लागते की आपण हे जे काही करतोय, हे रेखाटतोय, हे घाण आहे किंवा हे चूक आहे. सतत तुम्ही त्याला तसं बोलत राहिल्यामुळे त्याच्या मनात ते इन्सिक्युअर फील झालं, म्हणूनच तो टेबलाखाली जाऊन गपचूप काढतोय. बरोबर. किंवा तो कपाटामागे जाऊन गपचूप काढतोय, किंवा शाळेत जाऊन मूल कुठेतरी रेगोट्या मारतोय. तर शाळेतही तोच प्रॉब्लेम होतो की लहान मूल म्हणून आपण त्याला लहान वही देतो, त्याला छोटी पॅलेट देतो, छोटा ब्रश देतो. तर तसं न होता आपण त्याला मोठा प्लेन सरफेस दिला पाहिजे. कारण डिटेल वर्क करणं हे लहान मुलाचं काम नसून मोठ्यांचं काम आहे. लहानांना मोठा सरफेस पाहिजे आणि मोठ्यांना छोटा सरफेस पाहिजे. पण बघा, आपल्या शाळेत सुद्धा आपण छोटा ब्रश आणि छोटी वही देतो. आपल्या शिक्षण व्यवस्थेतला पण तो थोडा गोंधळ आहे. तर गिरगटणं ही मुलांची चित्रांची पहिली पायरी आहे. तर आपण मुलांना गिरगटून दिलं पाहिजे. तर आपण कसं दिलं पाहिजे? मला असं वाटतं, असं नाहीये की तुम्ही तुमच्या भिंती खराब करा. मला असं वाटतं की एका भिंतीच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही त्याला एखादा प्लेन सरफेस, कागद, एखादा ड्रॉइंग बोर्ड किंवा जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही लावून दिलं पाहिजे आणि त्याला म्हटलं पाहिजे, हा तुझा कोपरा, तू इथे गिरगट, आम्ही इथे येऊन पाहू. आणि त्याचं चित्र रोज पाहिलं पाहिजे. मला चित्रातलं कळू किंवा न कळू हा विषयच नाही. तुम्ही पहा आणि त्याला म्हणा छान. नुसतं छान म्हणा, ते मूल काढत राहील. हीच पालकांकडनं घ्यायची पहिली काळजी आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे मुलांना गिरगटू देणं हे खरंच महत्त्वाचं आहे, कारण मुलं व्यक्त होत असतात त्यातून. भलेही ते आपल्याला कळत नाही किंवा त्यांना काय म्हणायचं हे आपल्याला समजत नाही, पण त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत, त्यांच्या ज्या काही भावभावना आहेत, त्या या रेगोट्यातून ते व्यक्त होत असतात. आणि भिंतीचा कलर खराब होतो म्हणून ओरडण्यापेक्षा आपलं मूल काहीतरी व्यक्त होतंय, त्याची काहीतरी डेव्हलपमेंट चालू आहे, यात आनंद मानणं खूप गरजेचं आहे. कलर आपल्याला परत काढता येतो, पण मुलाच्या दबलेल्या भावना परत त्या व्यक्त होणं ह्या खूप अवघड असतात. त्यामुळं मुलांना खरंच रेगाटू द्या, त्यांना जे हवं ते करू द्या. आता गाण्याची वेळ झाली आहे, ऐकूयात एक छान गाणं. मी सगळं काम करतो ना तुझे. आज रविवार अभ्यास नाही. नाही येतो थोड्या वेळानं.
जाऊ दे ना. जा. मत किती गोड 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 झाडावर झू 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 गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल 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 तळ जाऊच्या खोई गोल 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 ट्रॅक्टरवर चक्कर मारायची दूर 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 कागदाचं विमान उडते भूर भूर भूर. तर श्रोते हो, नक्कीच तुम्हाला हे गाणं आवडलं असेल. नाळ सिनेमातलं हे गाणं माझ्याही फार आवडीचं आहे. जसं तो त्याच्या आईला म्हणतो ना, मला खेळायला जाऊ दे, तसंच आपण मुलांना गिरगटून दिलं पाहिजे. तर आपण मगाशी पाहिलं की भिंतीचा एक कोपरा आपल्याला गिरगटोला दिला पाहिजे आपल्या मुलाला. असाच एक अनुभव मला जो आला होता, आमच्याकडे एक पेंटिंगची ऑर्डर आली होती. एका आमच्या पालकांनी सुंदर घर बनवलं होतं आणि त्याचं घर झाल्यानंतर त्यांच्या इंटिरियरच्या कामामध्ये त्यांना काही पेंटिंग्स लागत होते. दुपारची काहीतरी 1:30-2ची वेळ होती. मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि एक साधारणतः 4-5 पेंटिंग आम्ही ठरवले. हॉलमध्ये, एक बेडरूममध्ये, त्यांच्या बाल्कनीत एक पेंटिंग होतं, घरातनं गेल्या गेल्या एक समोर पेंटिंग होतं. आणि मी त्यांनी मला घर दाखवलं आणि घराच्या एक म्हणजे त्यांनी बेडरूम जे केलं होतं, चिल्ड्रन बेडरूम, ते फार सुंदर केलं होतं. एका भिंतीवरती स्पायडरमॅन होता आणि एकदम कलरफुल होतं त्यांचं बेडरूम. म्हणजे माझ्या विद्यार्थ्याचं ते बेडरूम होतं. एक साधारणतः 2-1 तास झाल्यानंतर मी निघालो आणि निघाल्यावर माझा जो विद्यार्थी होता तो शाळेतनं आला. जसा तो आला तसं तो म्हटला, सर 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 थांबा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. मला असं वाटलं की आता हा बेडरूम नेऊन दाखवणार. तर म्हटलं, अरे थांब थांब, मी बघितलं बेडरूम तुझं, आता मी जातो, तू थांब. नाही नाही सर, मी काहीतरी तुम्हाला दुसरं दाखवतोय. तो आत गेला आणि अशी भरपूर 100 अशी रद्दी म्हणू शकता तुम्ही, अशी समोर आणून मांडली आणि म्हणला, ही सर मी काढलेली चित्र. बर. तर मी त्याची चित्र पाहत होतो. पाहता पाहता माझ्या मनात जो विचार आला ना, तो विचार मी तुम्हाला शेअर करणार आहे. की मला काय वाटत होतं की जर ह्या मुलाला त्याचं बेडरूम आवडलं असतं तर त्यांनी मला बेडरूम नेऊन दाखवलं असतं. मग हे जे एवढं कितीतरी लाख रुपये घालून हे बेडरूम बनवलंय, हे त्या मुलाला आवडलं का, हा प्रश्न माझ्या मनात येत होता. मग मी त्या पालकांना म्हणालो, आपण एक काम करू, 5 पेंटिंगच्या ऐवजी 4च पेंटिंग आपण आत्ता करू. एक जे पेंटिंग आहे तुमच्या घरातनं आल्या आल्या जे समोर दिसतं हॉलमधलं, ते पेंटिंग आपण नंतर करू, 1.5 महिन्यानंतर. आत्ता सध्या तुम्ही मी म्हणतो तसं करा. आपण एक प्लेन कॅनव्हास लावू. त्या कॅनव्हासवरती तुमच्या मुलाला जे जे तो मुलगा काढतो, एक सेलोटेप लावून तो कागद तिथे पेस्ट करेल त्या कॅनव्हासवरती. आणि त्याला तिथं तुम्ही रिस्ट्रिक्शन करू नका. साधारणतः एक 3x3 फुटाचा कॅनव्हास आम्ही लावला होता आणि तो मुलगा रोज काढून तिथे चित्र लावायला लागला. 15 दिवसातच ते पालक मला भेटायला आले आणि पालकांनी जो अनुभव सांगितला तो तुम्हाला मी सांगतोय की सर, आपण ते पेंटिंग कॅन्सल करूयात. तिथे सगळ्या घरामध्ये सगळ्यात बोलका कॅनव्हास म्हणजे तोच आहे. कारण माझा मुलगा रोज तिथे काही ना काही काढतोय आणि ते चित्र तिथे तो पेस्ट करतोय. आणि आजूबाजूला येणारे मित्र सुद्धा रोज त्याला विचारतात की काय रे, तू आज काय काढलं. तो कॅनव्हास फार बोलका आहे सर. बस मला हेच हवं होतं म्हणून मी ते 1.5 महिना पेंटिंग लेट केलं होतं. तर मला काय म्हणायचंय, भिंत ही फक्त पार्टिशनचं काम करते का, किंवा फक्त तुम्ही एखादं सुंदर दिसावी म्हणून इंटिरियरचं काम करते का? तर नाही. भिंती बोलक्या असतात जेव्हा मुलं त्यावर चित्र काढतात. तर मला असं वाटतं, तुमच्या घरात तुमच्या मुलांनी काढलेलं एखादं तरी चित्र तुम्ही लावलं पाहिजे. तो काय करतो त्याला ऍप्रिशिएट केलं पाहिजे. कारण लहान मुलं ही काही ना काही व्यक्त होत असतात. तर त्याच पद्धतीने तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. तुम्ही त्यांना शिकवायला पाहिजे का? तर नाही. तुम्ही त्यांच्या चुका काढल्या पाहिजेत का? तर नाही. तुम्ही कुठे क्लासला लावलं पाहिजे का? तर नाही. माझे जरी क्लासेस असले तरी सुद्धा मी सांगतो, कुठल्याही मुलांना चित्र काढायला लावणं किंवा चित्र शिकवण्याची गरज नसते. एका विशिष्ट वयापर्यंत मुलगा स्वतःहून त्याचे विचार मांडत असतं. तर ही बोलकी भिंत म्हणून माझ्या एक चित्रातून संवाद पुस्तक येतंय, त्यामध्ये बोलकी भिंत म्हणून हा भाग आहे. तो मी
तुमच्याशी शेअर केला. नाही, खरंच खूप सुंदर कल्पना आहे ही, की आपल्या घरामध्ये एखादी भिंत ही आपल्या मुलांसाठी ठेवायची, की जेणेकरून त्यांना जे हवं आहे ते त्याच्यामध्ये व्यक्त होतील किंवा चित्र काढतील त्यांच्या पद्धतीनं, त्यांना जशी हवी तशी. पालकांचा ओढा कसा असतो, की चित्र काढणं इतकं महत्त्वाचं नाही आहे, तर तुझा अभ्याससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. काही काही मुलांना इतकं वेड असतं, की सतत त्या गोष्टी चित्र काढण्यामध्ये ते इतके गुंग झालेले असतात. पण मला पालकांनासुद्धा इथं सांगावंसं वाटतं, की जर तुम्ही मुलांना चित्र काढायला दिलीत, त्यांना व्यक्त व्हायला दिलं, तर ॲटोमॅटिक ते अर्थातच त्यांचं माइंड रिलॅक्स होतं आणि अभ्याससुद्धा ते तेवढ्याच तन्मयतेनं करू शकतात, जर तुम्ही त्यांची आवड जपायला दिली तर. पण आपण एखाद्या गोष्टीचं जर बंबार्डिंग करत राहिलो, नाही तुला हे नाही हेच करायचं आहे, तर मूल कुठेतरी चिडतं, त्याची मानसिकता थोडीशी का असेना पण बदलते आणि मग काहीच होत नाही असं होतं. धड अभ्यास नाही आणि धड चित्रकलाही नाही. त्यामुळं कला त्यांना जोपासू द्या. अर्थात ती पुढंपर्यंत नेणं हे सुद्धा आपलंच काम आहे. नाही, कसं आहे मॅम, बरोबर म्हणताय, पण आता आपण म्हणतो की मुलांना व्यक्त होऊ. व्यक्त होणं म्हणजे काय? आता तुम्ही प्रश्न पडेल तुम्हाला की व्यक्त होऊ देत म्हणजे काय, मूल काय व्यक्त होतं? तर एक सिंपल गोष्ट आहे बघा, तुम्हाला एक अनुभव सांगतो. व्यक्त होणं म्हणजे काय? आपण ह्या गोष्टीवर फार चर्चा करतो. एकदम सिंपल आहे व्यक्त होणं. मी आणि माझा जनरली बुधवारी सुट्टी असते, तर मी माझं गावाला जातो. तासाभरात गाव आहे माझं पुण्याजवळ, तर मी जातो. तर माझी मुलगी आणि आम्ही सगळेच जातो. तर आम्ही एक दिवशी अशी सुट्टी होती तिला पण, तर आम्ही गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर बैलगाडीच्या मागे अशी झोळी बांधली जाते, झोका म्हणून. कधी पाहिली असेल, बैलगाडी उभी असते जागेवरती, तेव्हा त्याला झोळी बांधली जाते. तर ती झोळी तिकडे होती पण ती पूर्ण बांधलेली नव्हती. तर माझी मुलगी ती झोळी बांधायचा प्रयत्न करत होती. मी आमच्या चुलत्यांबरोबर बोलत होतो. तिला काही ती झोळी बांधता आली नाही, तिचा झोका काही सक्सेसफुल झाला नाही. तर ती बांधला तिने. 15-20 मिनिटं मी पाहत होतो की हिला काही झोका बांधता आला नाही, आणि काही माझ्याकडनं झोका बांधून द्यायचं राहून गेलं. एक काम परत पुण्यात निघालं म्हणून मी घाई पुण्यात आलो. माझ्या घरामध्ये चारही भिंतींना मुलांना अलाउड होतं. म्हणजे मी जेव्हा घर घेतलं तेव्हा मी कलरिंग केलंच नव्हतं. मी म्हणलं तुम्हाला काय काढायचंय ते काढा, आपण 3-4 वर्षानंतर कलरिंग करू. त्यामुळे मुलं जिकडं हवं तिकडं भिंतीवरती चित्र काढत होती. एखादा पाहुणा आमच्या घरी आला की पाहून परेशान व्हायचं, अरे काय रे तुझं घर. पण मला माहित होतं की ते मुलांसाठी गरजेचं आहे. तर मी उलट आमच्या पाहुण्यांना पण सुद्धा समजायचं, तुम्ही पहा तुम्हाला बरीचशी चित्र भेटतील. तर त्या दिवशी आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मी झोपतो त्या समोरच्या भिंतीवर 1 सेंटीमीटरचं 1-2 सेंटीमीटरचं खूप छोटं चित्र माझ्या मुलीने काढलं होतं. चित्र असं होतं, एक लहान मुलगी झोका घेतीये, झोक्या घेताना तिचे केस सुद्धा उडतात. तर मी जसं ते पाहिलं तसं माझ्या लक्षात आलं की हे कालचा झोका जो तिला बांधता आला नव्हता, तर तोच हा झोका आहे हे लगेच कळालं होतं. मी मुलीला विचारलं शाळेतनं आल्यावर, बाळा हे तू काढलं? म्हणली हो बाबा मी झोका बांधला. तुम्हाला कळालं श्रोते हो, व्यक्त होणं म्हणजे काय आहे? व्यक्त होणं म्हणजे तेच आहे जे मुलांना करता येत नाही किंवा जे सांगायचंय किंवा त्यांच्या अपूर्ण इच्छा आहेत ते त्या चित्रातनं व्यक्त होतात किंवा चित्रातनं तुम्हाला सांगू पाहतात. तर व्यक्त होणं म्हणजेच. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खरंच खूप सुंदर सांगितलं तुम्ही. आपल्या ह्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. मी आहे RJ विद्या आणि माझ्यासोबत आहेत RJ विशाल. आता वेळ झाली आहे एका छानशा गाण्याची. ऐकत रहा PCT's Infinity 90.4 FM. PCT's Infinity 90.4 FM वर मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या आणि माझ्यासोबत आहेत RJ विशाल. आणि आपला विषय चालू आहे ते म्हणजे लहान मुलं आणि त्यांची चित्रकला. मला ना आता एक विशाल सर तुम्हाला सांगावंसं वाटतं. एक उदाहरण आहे की शाळेमध्ये शिक्षक मुलांना सांगतात की तुम्हाला कोलाज करायचं आहे आणि कोलाज करण्यासाठी मग फेविकॉल आणि ते कागदाचे तुकडे हे सगळं एकत्र केलेलं असतं आणि ते चिटकवण्याचं काम चालू असतं मुलांचं. अर्थात कोलाज करणं ही इतकी सुंदर गोष्ट आहे की मोठी लोक जरी ते करायला बसली तरी तासनतास त्या गोष्टी करत बसतात, गुंतून जातात. पण त्या सगळ्यातला एक मुलगा असा होता की त्याने काहीही केलं नाही. म्हणजे त्याने कागदाचे तुकडे घेतले, फेविकॉल घेतला, ते सगळे मिक्स केले म्हणजे पूर्ण फेविकॉल, पण त्याने एकही कोलाज किंवा तो कागदाचा तुकडा जोडला नाही. अख्खा वर्ग
त्यांचं ते चित्र कोलाज तयार करून बाहेर पडला. पण हा एकटा मुलगा असाच बसला होता आणि जे काही फेविकॉल त्याने ओतलं होतं कागदावरती त्याच्यातून तो अशी मस्त बोटं फिरवत होता इकडून तिकडून गोल. तर मग त्यांच्या शिक्षकांनी येऊन त्याला विचारलं, अरे तू काय करतोय, सगळ्यांचं तर कोलाज पूर्ण झालं, सगळेजण इथून निघून गेले, पण तू काहीच केलं नाहीस, काय करतोस? तर तो असं म्हणाला की मी ना हे रस्ते तयार करतोय आणि यातून ना आता गाड्या जाणार आहेत. बरोबर. तर ही कल्पनाशक्ती वेगळीच होती. म्हणजे हा मुलगा जरी वेगळा असला तरी आपण असं नाही म्हणू शकत अरे तुला तर येतच नाही, असं नाहीये. कारण त्याच्या डोक्यात जे काही चाललं होतं ते इतरांपेक्षा वेगळं होतं. तुम्हाला थोडं थांबवते विद्या. हो हो पण मला असं वाटतं हा तुम्ही जे मांडलत ना तेच माझं पुढचं सांगणं आहे बर की आपण मगाशी बघितलं की व्यक्त होणं म्हणजे काय, हो, हो, कसं हो. व्यक्त करणं. हो तर व्यक्त होणं, तर मला असं म्हणायचं की ते चित्र कळलं पाहिजे का पालकांना, हम्म, तर नाही कळलं पाहिजे. हम्म, समजून घेतलं पाहिजे का, तर समजून घेतलं पाहिजे. हा समजल्यानंतर कळेल का, काही प्रॉब्लेम नाही. हम्म. नाही कळत, आता समज मी तुम्हाला एक कानडीचा ग्रंथ दिला हम्म, हम्म, आणि तुम्हाला म्हटलं हा वाचा ग्रंथ, हा तुम्ही म्हणा मला कानडी येत नाही, बरोबर. तर माझ्या काय कामाचा तो. हम्म, मग त्याचा अर्थ असा होतो का की त्या कानडीच्या ग्रंथात काहीच नाहीये. हम्म, तो कानडीचा ग्रंथ उत्कृष्ट आहे, बरोबर. ती भाषा तुम्हाला कळत नाहीये. हम्म, हम्म, म्हणून जर आपल्याला लहान मुलांच्या चित्रांची भाषा समजत नसेल, हम्म, याचा अर्थ असा नाहीये की त्या मुलांनी जे काढलंय ते व्यर्थ आहे. बरोबर. त्याला काहीतरी सांगायचंय, हम्म, आपल्याला फक्त ते कळत नाही. कळत नाहीये. हा. नाही कळत तरी काही हरकत नाही. हे बघा, तुम्ही जो विचार सांगितला की तो मुलगा फेविकॉल मधनं बोटं फिरवत होता, हम्म, हम्म, बरोबर. बरोबर. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो माझा, हा. बघा तुम्हाला आवडतो का. हं. कसं आहे, चित्र कसं बघावं हम्म, हा विषय नंतरचा आहे, हम्म, हम्म, पण चित्र काढताना मुलं काय विचार करतात, हम्म, मुलांना काय वाटतं. हम्म, एक आमच्या क्लासमध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे हम्म, की एका मुलाने चित्र काढायचं, हम्म, त्याची स्टोरी मांडायची हम्म. आणि दुसऱ्या मुलाने ती ओळखायची. हा तर एका मुलाने एक मांजरीचं चित्र काढलं. बर. छोटा मुलगा होता पहिलीतला. हम्म, हम्म, मांजरीचं चित्र काढलं, म्हणजे मांजर आणि उंदीर हे कळतच नव्हतं की ती मांजर अच्छा. आणि उंदीर आहे, फक्त मिशा बरं. आहेत म्हणून मांजरी. हा 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 आपल्या मोठ्यांच्या वयाच्या नजरेतनं आपण तसं पाहतो. हा पण त्या मांजरीच्या पाठीवर एक काहीतरी किड्यासारखं काहीतरी काढलं होतं बर. पोटावर तिच्या. हा हा तर तो मुलगा उभा राहिला. दुसरा मुलगा म्हटला हे ना हे त्या मांजरीच्या पाठीवर किडा बसला. बर. तर दुसरा मुलगा म्हटला नाही नाही सर, त्याच्या पोटात बेबी आहे. सगळा वर्ग हसायला लागला. लहान मुलं फार विचारतात. हम्म, आणि जो मुलगा काढला त्याने सांगितलं नाही, ह्या मांजरीनी उंदीर खाल्लाय आणि तो त्याच्या पोटात गेलाय. बर. आता तुम्ही मला सांगा, हा त्याचा विचार आहे ना, हम्म, हम्म. प्रत्येक मुलाचा विचार वेगळा आहे. वेगळा. हम्म, तर मी विचारलं होतं, अरे पण असं कुठे दिसतं का, हम्म. असा उंदीर कुठे पोटातला दिसतो का. हा. आता हा झाला माझ्या वयाच्या चौकटीतला प्रश्न. हम्म, तर प्रत्येक वेळेस मूल त्याचं चित्र हे त्याच्यासाठी काढत नसतं, हम्म. कधीतरी ते आपल्यासाठी पण काढत असतं. हम्म, हम्म, तर तो मुलांनी मला रिप्लाय केला, हम्म. मग सर तुम्हाला कसं कळणार उंदीर खाल्लेला, हा. म्हणून तो उंदीर काढलाय. बर. मला छान. असं म्हटलं आपली चूक झाली, हम्म, आपण हा प्रश्न विचारला ही आपली चूक झाली. हम्म. तर श्रोते हो, विद्या मॅम तुम्हालाही आठवत असेल हम्म, हम्म. थ्रस्टी क्रो, हो हो ताणलेला कावळा. हो. तर ताणलेल्या कावळ्याची स्टोरी आठवा. हम्म, तो एक 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 दगड टाकतो हो. आणि त्या मटक्यातलं पाणी वर येतं. वरती येतं. हम्म, कधी कोणी असं विचारलंय शिक्षकांना, ते मडकं काय काचेचं होतं, हम्म. पाणी बाहेरनं कसं काय दिसतं, हो बरोबर. बरोबर. ते मडकं काचेचं नव्हतं, हा. ते मातीचंच होतं. अगदीच. पण हा. आपण समजून घेतलं सगळ्यांनी हम्म, की ते पाणी हळूहळू वर जाते, ते हम्म. दाखवण्यासाठी ते ट्रान्सपरंट आहे. बरोबर. काचेचं फुटलं असतं. अगदी हो खरंय. त्याच पद्धतीने मुलं जेव्हा आपली चित्र काढतात हम्म, तेव्हा त्या चित्रांमध्ये काहीतरी त्यांचा विचार असतो. हम्म, विचार ते आपल्याला सांगत असतात. हम्म, फक्त तो विचार आपण समजून घेतला पाहिजे. हम्म, हम्म. प्रश्न राहिला आता समजण्याचा. हो. व्यक्त तर मुलं होतात आहे. हा. एक अजून एक अनुभव सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की समजणं काय आहे हा. किंवा चित्र कसं समजून घेतलं पाहिजे. एक सिंपल गोष्ट आहे चित्र समजून घेण्याची. बर. माझा मित्र आणि मी बालगंधर्वला गेलो होतो. मी माझ्या मित्राचं नाव सांगणार नाही, तो फार चिडखोर आहे. ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग करतो तो, अमूर्त चित्र तो काढतो. अच्छा. त्याचं प्रदर्शन होतं अमूर्त चित्रांचं. हा. आणि तो म्हटला अरे तू ये आपण घेऊ चहा. हम्म, मी गेलो आणि तो हम्म. कोणाची तरी वाट पाहत होता. म्हटलं इकडे काय बसलं एकटाच. हा. म्हटलं नाही, एक जण येणार आहेत, त्यांना इन्व्हिटेशन द्यायचे माझ्या प्रदर्शनाचं. बर. ते आले, त्यांच्या जवळचे नातेवाईक होते, ते आले, बसले, आम्ही चहा घेतला. हा. त्यांनी इन्व्हिटेशन काढलं आणि दिलं. हा. तो म्हटलं माझ्या पेंटिंगचं प्रदर्शन आहे तर तुम्ही या. हम्म, हम्म. तर त्याच्यावर तो पाहुणा त्याला म्हटला अरे तुझं काय काढतो तू, हे काय हम्म. कळत नाही तुझी चित्र. बर. आम्हाला ते लँडस्केप वगैरे कळतात, हे काही कळत नाही तुझं ऍबस्ट्रॅक्ट का काय आहे ते. अच्छा. असं म्हटल्यानंतर माझा मित्राच्या डोळे लालबुंदच झाले आणि तो इतका चिडला आणि तो ओरडला अक्षरशः त्यांच्या पाहुण्यावरती. बर.
म्हटलं काय न कळण्यासारखं काय बघा, हा घोडा आहे, हा ऍबस्ट्रॅक्ट आहे, दिसत नाही का हा, तुम्ही समजून घ्या ना, हा घोडा आहे. आणि मी सगळं पाहत होतो, ते त्यांचे पाहुणे होते, ते पण हसायला लागले. अरे जाते म्हटले, मला नाही येणार, मी येतो पाहिजे तुझ्या समाधानासाठी, पण मला काय याच्यातलं कळत नाही. तो त्याला समजत होता. ते नंतर काही वेळाने आमची चर्चा झाली, ते पाहुणे गेले, तो मित्र त्याच्या मार्गाला गेला. पण माझ्या डोक्यात तो विचार कंटिन्यू राहिला की अरे तो मित्र समजू शकला नाही का त्यांनी समजून घेतलं. तर माझा प्रश्न असा आहे की चित्र समजतं कसं, किंवा आपण ते समजून कसं घेतलं पाहिजे. चित्राचा अर्थ समजलाच पाहिजे का, तर नाही. चित्राचा अर्थ नाही समजला तरी हरकत नाही. चित्र म्हणजे काय, एखाद्याने मांडलेला विचार वेगळा असू शकतो. बरोबर. एखाद्याला दिसणारा विचार वेगळा असू शकतो. ज्या पद्धतीने त्या मुलांनी उंदीर खाल्लेला दाखवला होता, बरोबर, तो पोटात गेला होता, एखादा वाटलं किडा बसला त्या मांजरीच्या पाठीवर, त्याचा विचार वेगळा होता, बघणाऱ्याचा विचार वेगळा होता. तसंच अमूर्त चित्र असतील, मांडणाऱ्याचा विचार वेगळा असू शकतो, आणि तुमच्या आठवणींना तुम्ही डोक्यात धरून ते चित्र पाहताना तुमचा विचार वेगळा असू शकतो. अर्थ सोडून द्या, महत्वाचं काय आहे, त्या चित्रात तुम्ही गुंतून राहता का नाही राहता. का बरं, मोनालिसा एवढा वर्ष झाली चर्चेचा विषय आहे, तिच्यात काहीतरी रहस्य आहे, बरोबर, म्हणून लोकांना ते आजपर्यंत गुंतून ठेवतंय. तर मला असं वाटतं, व्यक्त मुलं होतातच आहे, तुम्हाला कळालं तर ठीक, नाही कळालं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्यांना व्यक्त होऊन दिलं पाहिजे आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे मुलांना काहीही करताना तुम्ही थांबवू नका. म्हणजे मुलांची कल्पनाशक्ती ही अफाट असते. म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीपर्यंत पोहोचणं हे आपलं काम नाहीच आहे खरं तर. आपल्या सुद्धा पुढे जाऊन ही मुलं विचार करत असतात, आणि तो विचार मांडणं आणि आपल्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. आणि याकडे पालकांनी खरंच लक्ष द्या आणि आनंदाने त्यांना चित्र काढू द्या. ऐकूयात सुंदर गाणं इवले इवले. धिन्ना धिन्ना धिना धिन धिना, 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 इवले इवले सुखाची मनाला, धिन्ना धिन्ना धिना धिन धिना, धिन्ना धिन्ना धिना धिन धिना. श्रोतेहो, निश्चितच तुम्हाला हे गाणं आवडलं असेल. मी आरजे विशाल इन्फिनिटी रेडिओ मार्फत आज आपल्याशी लहान मुलं आणि त्यांचं चित्र याच्यातलं नातं उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आणि निश्चित तुम्हाला तो विषय आवडेल. तर मगाशी आपण ज्या पद्धतीने पाहिलं की व्यक्त होणं आणि त्याचा अर्थ कळणं काय आहे, तर मला तुम्हाला अजून एक अनुभव सांगायचा आहे की तुम्ही कसं ते चित्र समजून घेतलं पाहिजे. एक दिवशी काय झालं, किंवा तुम्ही कसं अप्रिशिएट केलं पाहिजे मुलांना, की तुम्ही एखादं चित्र व्यक्त केल्यानंतर तुम्हाला नाही कळालं त्यांनी काय काढलंय, तरी तुम्ही त्यांना म्हणा, अरे खूप छान. हे खूप छान जे आहे ना, हे दोनच शब्द आहेत, पण हे तुमच्या मुलाच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहे. त्यांना प्रोत्साहित करणं खूप महत्वाचं. खरंय, बरोबर. एकदा माझे एक मुरली लाहोटी म्हणून सर आहेत पुण्यामध्ये, ते मला भेटले. तसे ते बोलायला फार कडक आहेत, आणि सुरुवातीला 2003च्या आसपास ते मला भेटले, आणि त्यांनी मला प्रश्न केला, विशाल तू काय करतो? म्हटलं सर मी चित्र काढायला शिकवतो, मुलं माझी शिकवणी आहे. तर ते खळखळून हसले आणि म्हटले तू शिकवतो? म्हटलं हो सर. म्हटले अरे ठीक आहे, म्हटले काय हरकत नाही, मला सांग तुझा कोणी मित्र आहे का? तर म्हटलं हो आहे ना. म्हटलं नाही, बेस्ट फ्रेंड आहे का तुझा कोणी? आहे ना सर. म्हटलं त्याने कधी तुला धोका दिलाय का? तुला कळलंच नाही तो असा का वागला? म्हटलं असं खूपदा झालंय सर, कळतच नाही मित्र असे का वागतात कधी कधी. तर म्हटले जर तो मित्र तुझा कळू शकत नाही तर रंग तर मुख्य आहेत, लहान मुलांची चित्र तर मुख्य आहेत सुरुवातीला, ती कळण्यासाठी तुला अजून अनुभव येणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा मुलांना चित्र काढायला शिकवण्यापेक्षा चित्र काढण्यासाठी प्रोत्साहित करायला शिक, त्यांच्या सोबत चित्र काढ. आणि त्या दिवशी मला ती गोष्ट उमगली, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आपल्याला चित्र काढायला शिकवायचंय का, किंवा ती चित्र समजून घ्यायची का? तर नाही, आपल्याला चित्र काढायला प्रोत्साहित करायचंय. आणि प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही फक्त दोनच शब्द मुलांना वापरा, तू काढलेलं चित्र छान आहे. एक दिवशी असाच मी बसलो होतो, सुट्टी होती संडे वगैरेच्या दिवशी मी बसलो होतो, माझी मुलगी मला सारखं काहीतरी चित्र काढून आणून दाखवत होती. त्या दिवशी कामाचा लोड होता, मी काही माझ्या मुलीला अप्रिशिएट करत नव्हतो, फक्त ओरडलो एकदा, म्हटलं अगं तू थांब ग जरा, सारखं डिस्टर्ब करू नको, थांब. ती काहीतरी चित्र काढून मला दाखवत होती, माझी बायको पण घरात होती, आणि असं एक अर्ध्या तासात ती 2-3 वेळा माझ्याकडे आली असेल, काही तिला तिचं चित्र पाहिलं नाही. आणि नंतर एक अर्ध्या तासानंतर माझ्या बायकोचं काहीतरी काम निघालं खाली घराच्या, ती आणि मुलगी निघाली, माझी मुलगी निघाली, आणि
ती दरवाजा लावायच्या आधी पळत पळत माझ्याकडे आली आणि तिने म्हटली बाबा, आणि एक कागद माझ्याकडे भिरकटवला बर आणि तो कागद माझ्या इथे येऊन पडला आणि ती दरवाजा उडून पळून गेली. हा. काय होता तो कागद? तर कागद असा होता, तिथे एक राक्षस होता, त्यांनी चष्मा घातला होता माझ्यासारखा, बर त्याला 2 शिंग होती आणि बाजूला एक छोटी मुलगी माझ्या मुलीसारखी त्याला जीभ बाहेर दाखवून टिवल्या बावल्या करत होती. तर मला क्षणात कळलं की हा जो चष्मा घातलेला 2 शिंगांचा आहे तो मी आहे, हा 2 शिंगांचा बाबा. बर आणि ती जी हे दाखवतीये रागवलेली ती माझी मुलगी आहे. म्हणजेच काय, मी तिचं पाहिलं नाही, मी तिचं ऐकलं नाही, म्हणून तिने ते 2 शिंगांचा बाबा दाखवला, राक्षस दाखवला आणि त्यातनं तिने व्यक्त केलं. तर मला असं वाटतं की आपलं चित्र व्यक्त करण्याचं काम मुलं करतात आहे. अजून एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. विद्या मॅम, बघा तुम्हालाही हा अनुभव थोडासा वेगळा अनुभव आहे. बर एक डॉक्टर दाम्पत्य, त्यांचं मुलं पालक त्यांचा मुलगा माझ्याकडे येत होता आणि त्यांचे आजोबा कायम त्या मुलाला सोडायला यायचे. बर आणि तो मुलगा अशी खतरनाक चित्र काढायचा, म्हणजे आम्ही सगळे शिक्षक पण हैराण असायचे. चाकू, सुरी, रक्त, मर्डर, जे काही चित्रांमधल्या स्टोरेज होत्या ना त्या फार थरारक होत्या. म्हणजे असं बर भीतीदायक वाटायची ती चित्र. म्हणजे तो सांगताना पण सांगायचा, पोटात गुफसलं सुरी, तिकडून रक्त आलं, त्याला गोळी मारली. बर तर आम्ही परेशान व्हायचो, "अरे काय काढतोस तू सांग?" आणि रोज काढायचा तो, आणि भरपूर चित्र काढायचा. तर एक दिवशी मी म्हटलं चला आपण त्याच्या पालकांशी बोलू. पालक बिझी होते, डॉक्टर होते दोघं पण. ते माझ्या क्लासवर आले आणि आल्यानंतर मी त्यांना ती चित्र दाखवली. ते गडबडीतच होते. तर मी म्हणलं थांबा, आम्हाला बोलायचं तुमच्याशी, तुम्ही पहा. आजोबा नेहमी यायचे, त्या दिवशी डॉक्टर ते दोघे आले होते. त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी ती चित्र पाहिली. ते म्हणलं किती खतरनाक चित्र आहे. म्हणलं सर ही तुमच्याच मुलाची आहे. त्या दोघांचा चेहरा पाहण्यासारखा होता, स्तब्ध झाले. त्यांना काही बोलायला सुचेना. मग मी त्यांना सांगितलं मला याचं उत्तर पण माहिती आहे की असं काय. तर मी त्याशी बोलता बोलता त्यांनी मला एकदा सांगितलं मी आजोबांबरोबर सीआयडी पाहतो. बर तर ती सीआयडीतली चित्र होती. मला सांगायचंय, मुलांची जी चित्र असतात ते आजूबाजूचं जे प्रतिबिंब असतं समाजात, ते प्रतिबिंबच त्याच्यावरती येत असतं खरंय. आणि तीच चित्र मुलं चित्रांमधनं व्यक्त करत असतात. तोच तर मला असं वाटतं विद्या मॅम, हा अनुभव तुम्हाला आवडला असेल. हो नक्कीच. याच्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मुलांचं भावविश्व जर जाणून घ्यायचं असेल तर चित्रकला किंवा त्यांनी रेखाटलेली चित्र ही आपल्याला त्यांना जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कधी कधी आपल्याला असं जाणवते की आपलंच मूल आपल्याला कळत नाही की बाबा हे असं का वागतंय. आणि जर तो मुलगा किंवा ती मुलगी जर चित्र काढत असेल आणि आपण खरंच त्याच्या चित्रांकडे बघितलं तर कुठे कुठे त्या गोष्टी त्याच्या मनातल्या त्या चित्रामध्ये जाणवतात आणि आपल्याला आपलं मूल कसं आहे हे ओळखायला मदत होते. अनुभव सांगेन, आपण त्याच्या आधी एक गाणं ऐकूयात. नक्कीच श्रोते ऐकतील गाणं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. अगदी ऐकूयात. अक्कबाई ढक्कबाई, अक्कबाई ढक्कबाई, अगबाई ढगबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ. अगबाई ढगबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगबाई ढगबाई, अगबाई ढगबाई, अगबाई ढगबाई. PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या आणि माझ्यासोबत आहेत RJ विशाल. आणि आपला विषय चालू आहे लहान मुलं आणि त्यांची चित्रकला. आत्तापर्यंत आपण विशाल यांना आलेले अनेक अनुभव ऐकतोय. यावरून मला वाटते पालक मंडळी तुम्हाला ही गोष्ट कळली असेल की खरंच आपण मुलांना किती टोकतो एखादी गोष्ट करण्यापासून. आणि जे टोकत नसतील ते खरंच आनंदाची गोष्ट आहे की ते त्या मुलांच्या वाढीचा आणि एकंदरीतच सर्जनशीलतेचा कुठेतरी विकास होतोय याकडे त्यांची वाटचाल आहे किंवा त्यासाठी त्यांनी दिलेलं प्रोत्साहन आहे. तर जे हे करत नाही आहेत पालक तर त्यांनी आत्तापर्यंतचे विशाल सरांनी सांगितलेले अनुभव ऐकून मला वाटते नक्कीच याचा विचार करतील की आपण आपल्या मुलांना जे हवं ते काढू देणं, रंगवू देणं हे दिलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे. तर तसाच एक अनुभव तुम्हाला मला सांगायचा आहे. जो अनुभव आता आपण पाहिला की तो सीआयडी बघून चित्र काढायचा. हो हो. तर त्याला मुलाला काय केलं आम्ही नंतर ओरडलो नाही किंवा त्या पालकांनी पण नाही. म्हटलं ते अप्रिशिएट करण्यासारखं आहे कारण त्या मुलाचं ते ऑब्झर्वेशन आहे. एक मजेदार हत्तीचा दात म्हणून एक मी छोटीसा माझा अनुभव त्या चित्रातून संवाद या पुस्तकात लिहिलाय. बर. तर काय आहे नेमकं, एक मुलगा काय करतो, त्याचा हत्तीचा जो दात असतो तो सोंडेमधनं
त्याच्या तोंडात असा पोटापर्यंत तो काढतो. बर. तर त्याची मम्मा म्हणते बघा हा कशी चित्र काढतो, हत्तीचा दात कुठे एवढ्या पोटात असतो. तर म्हणलं तुम्ही विचारलं का त्या मुलाला तुमच्या काय काढलं, विचारा ना त्याला. तर तो मुलगा काय म्हणाला, अगं आई मी बघितलंय टीव्हीवरती, कोलगेटची जाहिरात मी पाहिलीये, आपला दात ना थोडाच बाहेर असतो आणि हिरडीत खूप मोठा असतो. बर. मग तूच सांग हत्तीचा दात जर एवढा मोठा बाहेर असतो तर तो पोटातूनच असेल की. म्हणजेच काय, त्याचा जो विचार होता तो त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडला आणि त्याचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग होतं. खरंय. कधी कधी तुम्हाला चित्र जर समजून घेतलीत तुम्ही तर तुम्हाला फायदा सुद्धा होऊ शकतो. आमच्याकडे एक मूल होतं, क्लासला यायचं, 5वीचा होता मुलगा. तो कोणतंही चित्र काढला की एक कुलूप काढायचा, लॉक. कोणतंही काढा, मिकी माऊस काढला तरी लॉक, लँडस्केप काढला तरी लॉक. बर. आणि ते त्याला आम्ही विचारायचो की तू लॉक का काढतो, साईन करतो तसं त्याचं ते लॉक होतं. बर. नाही मला आवडतं सर, मला सर ते आवडतं लॉक. आणि असं जवळजवळ 2-4 महिने त्याचे लॉक काढतच होता. मी पालकांना विचारलं हा लॉक का काढतो, माहित नाही सर, तो पहिल्यापासूनच ते लॉकचं चित्र काढतो. असंच एकदा बोलता बोलता मी त्याला विचारलं, अरे तू काय करतो, कधी येतो शाळेतनं. म्हणलं मी येतो शाळेतनं आणि मी ना गार्डन मध्ये खेळतो. का, माझी मम्मा बँकेत कामाला आहे ना, ती 5:30-6 येते. मग ती आली ना की मग आम्ही घरी जातो. आमच्या घरी कोणी नसतं ना, घर लॉक असतं म्हणून गार्डन मध्येच खेळतो. बर. ठीक आहे. त्या दिवशी मला ते उलगडलं की हे जे लॉक आहे ना ते आहे. मग पालकांना बोलवलं, म्हटलं तुमचं घर लॉक असतं म्हणून ते लॉक आहे, तुम्ही ते घर ओपन करा, त्याचं लॉक निघून जाईल. आश्चर्य म्हणजे काही दिवसातच ते लॉक खरंय ओपन झालं. चित्र तुम्ही जर पाहिली तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा सुद्धा होऊ शकतो. खरंय. अगदी अगदी खरंय. म्हणजे मुलांच्या आजूबाजूची जी काही परिस्थिती असेल, मुलं जे काही फेस करतात त्या गोष्टी कुठेतरी त्या चित्रातून समजून घेतल्या पाहिजे किंवा त्या सांगण्याचा प्रयत्न ते करत असतात. प्रत्येक मूल वेगळं आहे, तर आपण त्या मुलांचं चित्र कसं समजलं पाहिजे किंवा कसं आपण ते पाहिलं पाहिजे. माझा एक अनुभव आहे, एक स्पर्धा आम्ही घेतो की गोल करायचा आणि त्या गोलाला वेगवेगळे आकार द्यायचे. म्हणजे त्या गोलाला फुल काढायचं, बरोबर, तर कोण घड्याळ काढेल, कोणी बॉल तयार करेल. तर असं आम्ही एकदा बसलो होतो, आमचे सर आणि माझ्याकडे जे स्टाफ आहे माझा, आम्ही बसलो होतो आणि आम्ही ते टास्क दिला होता. सगळ्या मुलांची चित्र आली. एका मुलांनी एक गोल काढला होता आणि टिपके 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 दिले होते. बर. काही मुलांनी सुद्धा काढलं होतं. त्यांनी काय सगळं सेमच काढलं यांनी. तर आम्ही म्हटलं नाही, त्या मुलाला विचारायला पाहिजे आपण. मुलाला बोलवलं, म्हणलं तू काय काढलंय. म्हणलं सर हे बघा, हे जे आहे ना, हा गोल जो आहे ना, हे बर्गर वरचे तीळ आहेत पांढरे, हा बर्गर आहे. बर. ठीक आहे. म्हणजे दुसरं काय आहे. म्हणलं सर ही आहे भाकरी आहे, भाकरी. माझी आई ना कधी कधी भाकरी करते, मला बिलकुल आवडत नाही, मला बर्गर आवडतो. मी भाकरी पण काढली आज, त्याच्यावरची ते छोटे छोटे काळे काळे पडलेले असतात ना दाग, ते दाग. अजून एका मुलाचं चित्र होतं त्याच्यासारखंच. त्याला बोलवलं, त्याला विचारलं हे काय. त्यांना हे सर मारी बिस्किट आहे, त्याचे जे होल आहेत ना ते काढलेत मी गोलामध्ये. एक मुलगा होता, तो म्हणला सर हा पापड आहे. बर. प्रत्येक मुलाचं चित्र वेगळं होतं. एका मुलांनी काढलं होतं, तो म्हणला सर ही ना आपल्या बाथरूम मध्ये जी जाळी असते ना पाणी जाळी आहे. बघा चित्र सेम आहे पण विचार वेगळा आहे. प्रत्येक मुलाचा विचार त्या चित्रामागे वेगळा असू शकतो. त्यांची चित्र म्हणजे त्यांचं असणारं त्यांचं कुटुंब, म्हणजे एखादा मुलगा जर भाकरी काढतो कुठल्या भागात येत असेल, एखादा मुलगा बर्गर काढतो तो कुठून येत असेल, त्याची आर्थिक परिस्थिती काय असेल, त्याचं कुटुंब काय असेल, हे सगळ्या गोष्टी आपल्याला चित्रामधनं कळू शकतात. यावरूनच आपल्याला कळतं तुमच्या या उदाहरणावरून की चित्रकला खरंच किती महत्वाची आहे. म्हणजे वयाची अट नाहीये, वय कुठलंही असो. लहान मुलं तर अफाट चित्र काढतात, त्यांच्या तोडीचं चित्र काढणं हे मोठ्यांना कधीच जमणार नाही. माझ्याकडे 86 वर्षाचे गृहस्थ आहेत, ऍडमिशन झालंय त्यांचं. त्यांना एक प्रश्न विचारला, म्हणलं तुम्हाला का वाटलं आता एवढ्या उतरवयात चित्र काढ. ते म्हणले माझ्या जवानीच्या काळामध्ये मी कामात एवढा वेगळं होतो, पण मला असं वाटायचं की मला चित्र शिकायची, त्यावेळेस राहून गेलं ना, म्हणून मी आज काढतोय. मला सांगायचंय तुम्हाला जे आज करू वाटतं ना ते तुम्ही करायला पाहिजे. उद्याची वाट नाही पाहिली पाहिजे, कारण उद्या तुम्ही ते निश्चित करणार आहात, म्हणून ते आजच करा. बरोबर. आणि मला वाटतं चित्रकलेला किंवा कुठल्याच कलेला चाकोरी नाहीये, चित्रकलेला तर नाहीच नाही. म्हणजे तुम्ही उत्स्फूर्त एखादं चित्र काढणं, यात जो आनंद आहे ना, तो कुठल्या तरी मोजमाप किंवा पॅरामीटर्स लावून चित्र काढणं याच्यात कधीच मिळू शकत नाही. पुढचा मुद्दा माझा तोच आहे. बर. गाणं ऐकू आणि मी पुढच्या मुद्द्यावर सुद्धा बोलतो. नक्की. आनंद कसा असतो. येस. दृष्ट ना लागू कुणाची, राहू दे साथ सुखाची. आड बाजूला लप जा, तोंड बिदाऊ नको.
श्रोते हो, मी आरजे विशाल आज तुमच्यासोबत चित्रांबद्दल संवाद साधला, मुलांच्या चित्रांचा अर्थ समजवण्याचा मी प्रयत्न केला. आपला आता शो संपत चालला आहे, तर मला एक कन्क्लुजन तुम्हाला सांगायचं आहे की नेमकं चित्राचा आनंद म्हणजे काय. तर पहा, एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि मी तुम्हाला 2 सेकंदाची वेळ सुद्धा देणार आहे. फक्त 2 सेकंद तुम्ही त्या गोष्टीवर विचार करायचा आहे. एक प्रश्न आहे, जर एखादी भिंत तुम्हाला रंगवायला दिली, कॉलेज पासआउट झालेली मुलं किंवा मम्मी पप्पा दोघांना, आणि तुमच्याच मुलांना एक दुसरी भिंत दिली, दोन्ही बाजूला डब्बे ठेवले आहेत रंगांचे, तर तुम्हाला काय वाटतं, कोण पहिली भिंत रंगवेल? बघा, विचार करा. तुमची मुलं पहिले रंगवतील का तुमचे मम्मी पप्पा पहिले रंगवतील? मला त्याचा वाटतं विचार आहे. अर्थातच मुलं रंगवतील. तर त्याचा विचार आहे असा की तुमची मुलं रंगवतील. तुम्हाला माहितीये का, सांगू शकाल विद्या मॅम, का वाटतं तुम्हाला मुलं रंगवतील? कारण मुलं कुठल्या गोष्टीचा विचार करत नाहीत, जे मनात आलं ते कागदावर तर उतरवलं. अजून सोप्या पद्धतीने सांगतो मी तुम्हाला. हा. असं नाही, विचार आहे. हम्म. ऍक्च्युली आपण एंड रिझल्टचा विचार करतो हा. की आपण आधी डिझाईन घेणार की ह्याच्यावर ही भिंत नंतर कशी दिसते. तेच ना. हो. आपण सारे कपडे घेताना आपण 50 वेळा विचार करतो की मी कसा दिसेल, असं केलं तर काय होईल. हो. आपण नेहमी एंड रिझल्टचा विचार करतो. हम्म. एंड रिझल्ट काय असेल, बरोबर. म्हणून आपण वेळ लावून ती भिंत करू. चूक नाही आपलं, पण आपण त्या पद्धतीने त्या वयाच्या चौकटीतनं ते करू. लहान मुलं एंड रिझल्टचा विचार करत नाहीत. हो. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, मुलं नेहमी प्रोसेस एन्जॉय करतात. जेव्हा ते भिंत रंगवतील ना, तेव्हा ते खेळतील, एकामेकावरती रंग उडवतील, आणि हे जी प्रोसेस आहे ना, ते आनंद घेतील, आणि ती भिंत रंगून ते निघूनही जातील. खरंय. आपण भिंत नीट वेळ देऊन करू आणि शेवटी भिंतीकडे पाहत राहू, कारण आपण एंड रिझल्ट एन्जॉय करतो. लहान मुलं प्रोसेस एन्जॉय करतात. तर चित्राचा पर्पज नेहमी हाच आहे, तुम्ही त्याचा चित्र निर्मितीचा आनंद घेतला पाहिजे, ती प्रोसेस एन्जॉय केली पाहिजे. तर हे चित्राला लागू पडतं का विद्या मॅम? तर नाही, हे जगण्याला लागू पडतं. अगदीच. तुम्ही तुमच्या जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, बरोबर. चित्रांचा आनंद घेतला पाहिजे. तर माझं कन्क्लुजन हेच आहे की तुमच्या मुलांना हवं ते काढू द्या, तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत चित्र काढा, आणि ती जी प्रोसेस आहे त्या गोष्टीचा आनंद घ्या. तर मला असं वाटतं की मी श्रोत्यांना इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ मार्फत माझा विषय पोचू शकलो असेल. येस. तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर विद्या मॅम, तुम्हाला एखादं गाणं लावायचं असेल छान, तर लावा. हा नक्कीच. विषय तुम्ही मला बोलून दिला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. हो, मला इथं तारे जमीन पर मधलं गाणं लावायला खूप आवडेल, खोलो खोलो दरवाजे. कारण तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठीचे जे काही दरवाजे बंद केलेले असतील, तुमच्याही नकळत होतं ते, तर ते सगळे ओपन करा आणि त्यांना मनसोक्त जे हवं ते करू द्या. बासी जिंदगी उदासी ताजी हंसने को राजी, गर्मा गर्म सारी अभी अभी है उतारी. जिंदगी तो है बताशा, मीठी मीठी सी है आशा, चकले रख ले हथेली से ढक ले से.